सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। मुलीने आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या संतापातून तिच्या आईने भर रस्त्यात चालत्या कारच्या बोनटवर बसून वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी श्रीरामपूर शहरात घडली। कर्मवीर चौक ते सय्यद बाबा चौक या मार्गावर घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून शहरात या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे। तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावातील तरुणीने राहुरी तालुक्यातील एका तरुणासोबत काही दिवसांपूर्वी घरातून निघून जाऊन प्रेमविवाह केला होता। त्यानंतर तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी तालुका पोलीस ठाण्यात केली होती। जमिनी बळकावण्याचा प्रयत्न व शेतातील विजेच्या पोलवरून मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून दरडवाडी येथील विकास साहेबराव रणसिंग यांनी रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। कुटुंबियांनी त्यांना खर्डा येथील लाड हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं। मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर पत्नी विद्या रणसिंग यांनी विकास यांचा मोबाईल तपासला असता आत्महत्येपूर्वीचे व्हिडिओ आढळले। त्यात महादेव गोवर्धन दराडे यांच्यावर 6 गुंठे जमीन बळकावल्याचा व काही महिन्यांपूर्वी डोक्यात बाटली मारल्याचा, तर चतुर्भुज दातार यांच्याशी शेत व बांध विजेची लाईन नेण्यावरून वाद झाला असल्याचा आरोप केला। दोघांकडून मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी व्हिडिओत म्हटलंय। साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक श्रद्धा आणि भक्तिभावाने शिर्डीत येत असतात। या भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुखद दर्शन मिळावं यासाठी मालमत्तेची संपूर्ण सुरक्षितता राखली जावी यासाठी साईबाबा संस्थांच्या संरक्षण विभाग अहोरात्र कार्यरत आहे। हरवलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या प्रामाणिकपणे मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यातून या विभागाने सेवाभाव आणि पारदर्शकतेचा एक अनुकरणीय आदर्श निर्माण केला। आतापर्यंत संरक्षण विभागाने सुमारे 85 लाखांहून अधिक किमतीची रोकड, दागिने, महिलांच्या पर्स, मोबाईल, घड्याळे व इतर मौल्यवान वस्तू संबंधित साई भक्तांना सुरक्षितपणे परत केल्यात। या उल्लेखनीय कार्याची विविध प्रसार माध्यमांनी वेळोवेळी दखल घेऊन प्रशंसा केली आहे। सरकारच्या वतीने गरजू व पात्र रेशन कार्ड धारकांना सरकारी स्वस्त धान्याचा लाभ मिळावा यासाठी मिशन सुधार या कार्यक्रमांतर्गत रेशन कार्डची छाननी सुरू आहे। यामध्ये अपात्र, बनावट, मृत व्यक्ती, स्थलांतरित व निष्क्रिय असे 13,000वर रेशन कार्ड पातळी अंती पुरवठा विभागाद्वारे बाद करण्यात आला असून परिणामी 212 मेट्रिक धान्य जिल्ह्याचे घटलंय। पुरवठा विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या या पडताळणी मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल 12,631 संशयास्पद रेशन कार्ड धारक अपात्र आढळले असून त्यांचं धान्य तातडीने बंद करण्यात आलंय। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचं मध्यम स्वरूपाचं आगमन होत आहे। धरणातील विसर्ग नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने घटवण्यात आलाय। गोदावरीत काल सायंकाळी 6 वाजता 46,227 क्युसेकने विसर्ग सुरूच असल्याने गोदावरी अद्याप ही दुथडी भरून वाहत आहे। खाली जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा काल सायंकाळी 6 वाजता 58.52% इतका झाला होता। 65% होण्यासाठी 5.5 TMC पाण्याची आवश्यकता आहे। 1.5 दिवसात वरील धरणातील आवक पाहता तेही पूर्ण होईल असा अंदाज आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
शिवपांधन रस्ते खुले करण्यासाठी राज्य सरकारने अनेकदा आदेश व परिपत्रके जारी केली आहेत. भूमी अभिलेख, महसूल, उपपोलीस प्रशासनाकडून संयुक्तरित्या हे रस्ते खुले करण्याचे आदेश पाळण्यात विलंब व दिरंगाई होत असल्याने शेतकरी समृद्ध तर गाव समृद्ध हे धोरण केव्हा सफल होणार असा संतप्त सवाल नेवासा तालुक्यातील रस्तेग्रस्त शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. सन 2017 मध्ये राज्य सरकारने शिवपांधन रस्ते खुले करण्याचे आदेश काढले होते. स्थानिक उद्योगांना चालना देत ग्रामीण भागात उद्योजकता वाढवण्याच्या उद्देशाने मेक इन कोपरगाव गाव तेथे उद्योजक या उपक्रमाचा कोपरगाव मध्ये उत्साहात शुभारंभ करण्यात आलाय. कोपरगाव येवला मनमाड महामार्गावरील हॉटेल ओमकारा ब्लिस येथे झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी कोपरगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या सहकार उद्योग आणि ग्रामीण विकासातील योगदानाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी राज्यातील 36 जिल्ह्यात 36,000 उद्योजक घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. तसेच शिर्डीत भव्य व्यापारी व उद्योजक संमेलन आयोजित करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. कार्यक्रमात मेक इन कोपरगाव लोगोचं अनावरण, युवा उद्योजकांच्या गौरव आणि व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. स्थानिक उद्योग, व्यापार आणि ग्रामीण उद्योजकतेला बळ देण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. कार्यक्रमास कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, अजित शेठ लोहाडे, तुलसीदास खुबानी, राजेंद्र बंब, केशव भवर यांच्यासह सर्व पदाधिकारी, व्यापारी तसेच अहिलानगर, कोल्हार, श्रीरामपूर, बेलापूर, रावरी, मनमाड, येवला आणि धुळे येथील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगाव शहर व तालुक्यातील व्यापारी आणि नागरिकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. परंतु आपल्याला जसं वाटतं, मगाशी जे चित्र तुम्ही काका दाखवलं, आजच्या काळात खरी जमिनीवरची गरज तुम्ही भागवलेली आणि तुम्ही काका जे केलेलं आहे ते कदाचित तुम्हालाही कल्पना नसेल, परंतु ह्या गोष्टीमुळं मी गाव तिथं उद्योजक ही जी काय अभियान घेऊन चाललोय याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे. आणि ती क्रांतीची सुरुवात भले मी केली असेल, आता त्याची अधिकृत घोषणा, परंतु 2016 पासून तुम्ही हे काम करताय मेक इन कोपरगावच्या माध्यमातून. आपल्याला आशिष पेडणेकर जी आमचे म्हणाले तसं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र भूषणसाठी आम्ही एकमेव नाव काकांचं पाठवू. आणि त्याचं काम म्हणजे काय, काकांनी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा काहीतरी खूप मोठा स्नेह आहे किंवा काका आमचे पदाधिकारी आहेत असं नाही, तर काकाने रियालिटीमध्ये ग्राउंडवरती काम उभा केलेलं आहे. जे आशिषजी आमचे बोलले, असं काम मी महाराष्ट्रात फिरत असताना ग्रामीण भागातल्या लोकांसाठी कुठेही मला काका असं काम दिसलं नाही. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ह्या आत्ताच्या आमच्या एकूण वाटचालीमध्ये 1927 साली स्थापन झालेले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हे आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण होत आली. आता 100वे वर्ष आहे. वालचंद हिराचंद शेठजी यांनी ही स्थापना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची केली. आपण सुधीरजी म्हणाला तसं कोपरगाव एक छोटं गाव आहे, तालुका प्लेस आहे, परंतु वालचंद शेठजी कुठले होते? वालचंद शेठजी ज्यांनी या देशातला पहिला जहाज निर्मिती कारखाना उभा केला. वालचंद शेठजींनी या देशातला पहिला उद्योग म्हणजे केवळ मोठे प्रकल्प नव्हे, घरगुती उद्योग या महाराष्ट्रामध्ये वाढले पाहिजे ही जी तुमची संकल्पना आहे हीच घेऊन आम्ही मेक इन कोपरगाव नावाचा उपक्रम या ठिकाणी केलेला होता. 3 दिवसाच्या त्या उपक्रमाला जवळपास 1 लाख नागरिकांनी भेट दिली होती. त्याच्या माध्यमातून जे 260 उद्योग उभे राहिले आहेत त्यातल्या काही उद्योगांचं आम्ही आपल्या समोर प्रेझेंटेशन केलेलं आहे. आणि मित्रांनो, अध्यक्ष आणखी एक म्हणतात, जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ही चीनची आहे. चीनमध्ये कोणतेही मोठे प्रकल्प नाही.
चीनची अर्थव्यवस्था जी सुधारलेली आहे त्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून सुधारलेली आहे आणि हे छोटे उद्योगांमधून आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. आपण जे काही महाराष्ट्र गीत या ठिकाणी सादर केलं ते खऱ्या अर्थानं उद्योजकांचा महाराष्ट्र जर आपल्याला करायचा असेल तर सर्वांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आम्ही आपल्या मागे खंबीरपणे निश्चित राहायला तयार आहोत. आम्ही अनेक उद्योग व्यवसाय करतो. 3 वर्षापूर्वी आम्ही एक व्याख्यान असं ठेवलं होतं, सावधान धंदा बदलतो आहे. व्यापाऱ्यांनी कसं आपल्यामध्ये बदल घडवले पाहिजे त्यावरचं सुद्धा एक व्याख्यान आम्ही चकोर गांधी नावाच्या व्याख्यात्याचं ठेवलं होतं. त्यामधून अनेक व्यवसाय आम्ही बदलायचा प्रयत्न करतो आहे आणि व्यवसायामध्ये सुद्धा ग्राहक सेवा, ग्राहक देवो भव या उद्देशानं ग्राहकांची सेवा आपल्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि अध्यक्ष साहेब, आपल्या मनोगतामध्ये मी वाचलं मासिकामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1000 उद्योजक आपण पुढच्या वर्षी घडवणार आहोत. म्हणजे महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये 36,000 उद्योजक आपण घडवणार. त्यामध्ये आमचा खारीचा वाटा म्हणून मी आत्ताच प्रेझेंटेशन करून मी वेळ घेत नाही, प्रेझेंटेशन आपल्याला दाखवलेलं आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना विनंती केलेली आहे, असे 36,000 उद्योजक घडवण्याकरता आम्ही जसं मेक इन कोपरगाव हा उपक्रम केला होता, सुधीरजी आता मेक इन कोपरगावच्या ऐवजी मेक इन महाराष्ट्र उपक्रम आपण करूया. हा अतिमुसळधार पावसामुळे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलन, दरडी कोसळणे तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याच्या घटना घडल्यात. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वन विभागाने अभयारण्यातील वर्षा पर्यटन आणि सर्व ट्रेकिंग मार्ग पुढील आदेशापर्यंत तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दुष्यम चित्रपटातील सस्पेन्स आणि पुष्पा किंवा सिंगम सारख्या साऊथ ऍक्शन पटातील क्लायमॅक्सलाही मागे टाकील असा थरारक हाय व्होल्टेज ड्रामा श्रीरामपूर शहरात घडला. कौटुंबिक वादाच्या ठिणगीतून जावयाने बोनटवर बसलेल्या सासूसह रस्त्यावरून सुसाट मोटार पळवली. या थराराचा अखेर सय्यद बाबा चौकात नागरिकांनी प्रसंगावधान राखून वाहने आडवी लावल्याने आणि मेहुण्याने कारच्या काचेवर दगडफेक केल्याने दी एंड झाला. सह्याद्री टॉप 10 मध्ये येथे संपतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.